राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अनेक रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। प्रत्येक जण रामाप्रतीची भक्ती व्यक्त करतायत। मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा एक तरुण राम प्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थित राहता यावं यासाठी चक्क कुवेतची नोकरी सोडून अयोध्येमध्ये दाखल झालाय। जो राम का नाही वो किसी का नहीं असं म्हणत त्याने रामाप्रतीची भक्ती व्यक्त केली आहे। या तरुणाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। गेले 500 वर्षांची प्रतीक्षा रामभक्तांची संपलेली आहे। अवघ्या काही तासातच राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि याचसाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। अयोध्या नगरीमध्ये रामभक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते। मात्र माझ्यासोबत एक असे रामभक्त आहेत जे कुवेतवरून आलेले आहेत। त्यांना कुवेतवरून सोडलं जात नव्हतं, मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून ते या रामभक्तीच्या पोटी या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आप कहाँ पे नौकरी के लिए थे और आप कैसे यहाँ पर पहुँचे हैं? मैं कुवैत में नौकरी करता था। वहाँ से मेरे को ऐसा छुट्टी नहीं मिल रहा था, तो मैं ऐसे कुछ ऐसा करके टर्मिनेशन करा के आया हूँ और मैं फाइनल आ गया। अभी यहाँ से देखेंगे, नौकरी मिलेगा नहीं तो भगवान के धाम मिल गया और कुछ नहीं चाहिए। भगवान के धाम मिल गया, यही काफी है मेरे लिए, मेरा जीवन सफल हो गया। वीडियो जर्नलिस्ट सायली पाटील सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या, उत्तर प्रदेश।